आज आपण न्यू टॉपिक स्टार्ट करणार आहोत. लास्ट टॉपिक आपण बघितला किंगडम ॲनिमलिया. त्याच्यामध्ये आपण 11 फायलम बघितले, त्याचे एक्झाम्पल बघितले, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले, त्याचे जनरल फीचर्स बघितले आणि आपल्याला एक बेसिक आयडिया लिहिली की किंगडम ॲनिमलियामध्ये कुठकुठचे ॲनिमल येतात, ते कसे ओळखायचे, प्रिमिटिव्ह फायलम कुठले आहेत, लास्ट फायलम कुठे आहेत, ॲडव्हान्स फायलम कुठले आहेत, हे सगळं आपण बघितलं. त्याच्यामध्ये किंगडम मॅमेलियामधले सब क्लाससुद्धा आपण बघितले. ग्नॅथोस्टोमाटा आणि अग्नॅथोस्टोमाटा. त्याच्यामध्ये आपण बघितलं की सगळे क्लासेस, त्याचे एक्झाम्पल्स सगळं बघितलं आपण. आता आपण न्यू टॉपिक, तुम्हाला आठवत असेल की किंगडम ॲनिमलियामधला फायलम आर्थ्रोपोडा हा सगळ्यात मोठा, सगळ्यात लार्जेस्ट फायलम आपण बघितला होता. की त्याचे एक्झाम्पल होते ऑल इन्सेक्ट्स अँड ऑल क्रस्टेशियन्स ॲनिमल. क्रस्टेशियन म्हणजे खेकडे वर्गीय प्राणी, खेकडे वर्गीय ॲनिमल. ठीक आहे, म्हणजे सगळ्यात मोठा, सगळ्यात ह्यूज फायलम जो कुठला असेल तर तो आहे आर्थ्रोपोडा. आणि आर्थ्रोपोडाचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आर्थ्रोपोडा म्हणजे जॉईंटेड ॲपेंडेजेस आर प्रेझेंट. त्यांची बॉडी ही सेगमेंटेड असते आणि त्यांचं जे एक्झोस्केलेटन आहे वरचं, हे कसं असतं, कायटिनच असतं. कायटिन नावाच्या प्रोटीननं बनलेलं असतं. जसं आपल्या केसमध्ये केराटिन आहे, नेल्समध्ये केराटिन आहे, स्किनमध्ये मेलॅनिन आहे, तसं हे जे आर्थ्रोपोडा आहेत ह्यांच्या स्किनमध्ये केरॅटिन नावाचं प्रोटीन आहे. म्हणून आम्ही असं म्हणू शकतो की त्यांचं जे एक्झोस्केलेटन आहे इज मेड अप ऑफ कायटिन. ओके, मग आता आपल्याला ह्या आर्थ्रोपोडामधलं जो आपल्या अगदी जवळचा ॲनिमल आहे, की जो आपल्या घरात असतो, किचनमध्ये असतो, हॉटेलमध्ये असतो, हॉस्टेलमध्ये असतो, प्रत्येक ठिकाणी हा पोचलेला आहे. त्या ॲनिमलचं नाव आहे कॉकरोच. त्याला काही जण झुरळ असं म्हणतात आणि काही ग्रामीण भागामध्ये त्याला केकर असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, हा जो कॉकरोच आहे हा सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना ओळखीचा आहे. आणि हा ॲनिमल आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये, चॅप्टर नंबर 11 स्टडी ऑफ ॲनिमल टाईप कॉकरोचमध्ये पाहायचं आहे. पूर्वी म्हणजे आम्ही ज्यावेळी 12वीला होतो, 11वीला होतो, त्यावेळी हा टॉपिकमध्ये कॉकरोच असायचा, ह्या टॉपिकमध्ये बेडूक फ्रॉग असायचा, ह्या टॉपिकमध्ये अर्थवर्म गांडूळ असायचा आणि रॅट म्हणजे उंदीर पण असायचं. पण आता हे तिन्ही ॲनिमल आणि त्याचे डिसेक्शन जे आहेत हे कमी केलेले आहेत. आता फक्त तुम्हाला काय आहे की फक्त कॉकरोच हा फक्त एकमेवच ॲनिमल ठेवलेला आहे. बाकीचे ॲनिमल सगळे काय केले, कॅन्सल केलेत. आता ह्या टॉपिकमध्ये आपण ह्या टॉपिकची थोडीशी इंट्रोडक्शन बघूया. या टॉपिकमध्ये आपल्याला पाहायचं काय आहे, तर आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे म्हणजे हे बघा, पॉईंट बघा कसे बघायचे आहेत. हॅबिट अँड हॅबिटॅट. हा जो कॉकरोच आहे हा घरामध्ये किंवा त्याचा अधिवास काय आहे, म्हणजे तो कुठं राहतो, होलामध्ये राहतो, घरामध्ये राहतो, थंडीत राहतो, पावसात राहतो, कुठं राहतो हा पाहायचा आहे. त्याच्या सवयी काय आहेत. सेकंड, सिस्टमॅटिक पोझिशन. आता सगळ्यांना माहिती आहे की त्याचं किंगडम ॲनिमलियामधला हा मेंबर आहे. ठीक आहे, कुठला फायलम आहे, फायलम आर्थ्रोपोडा. ठीक आहे, कुठला क्लास आहे, क्लास इन्सेक्टा. कुठला जेनस आहे, पेरिप्रान्टा. कुठली स्पेस आहे, अमेरिकाना. म्हणजे किंगडम ॲनिमलियामधलं त्याचं स्थान. आता तुमचं घरातलं स्थान बघा. पप्पा, मम्मी, आजी, आजोबा, बहीण, भाऊ. ठीक आहे, तुम्ही घरामध्ये जर 6 मेंबर असाल तर तुमचं घरातलं स्थान, तुमच्या बहिणीचं घरातलं स्थान. तसं किंगडम ॲनिमलियामधलं त्याचं स्थान, त्याला आम्ही म्हणतोय सिस्टमॅटिक पोझिशन. नेक्स्ट आहे एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी. आता हा ॲनिमल वरून कसा दिसतो, बाहेरून. ठीक आहे, आपण म्हणतो हे वरून काही लोक चांगले असतात पण आतून तशी नसतात, किंवा काही लोक आतून चांगले असतात पण वरून विचित्र दिसतात. तसं एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी. मग त्याचा शेप कसा आहे, त्याची साईज कशी आहे, त्याचा कलर कसा आहे, त्याचं एक्झोस्केलेटन कसं आहे. ठीक आहे, त्याची बॉडी डिव्हिजन किती होतात. जसं आपलं बघा, डोकं आहे, नेक आहे म्हणजे मान आहे,
दड आहे, पाय आहेत, हात आहेत, असं आपलं डिव्हिजन होतं, बॉडी डिव्हिजन. मग तसं त्यांचं काय होतं, हेड दिसतं. ठीक आहे. मग हेडमध्ये कुठले कुठले पार्ट्स आहेत हे सगळं आपल्याला ह्या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. ठीक आहे. मग त्यांना डोळे आहेत का, तर आहेत. ते कसल्या प्रकारचे आहेत, तर कंपाऊंड टाईपचे आहेत. माउथ पार्ट किती आहेत, थोरॅक्स आहे, लेग्स आहेत. ठीक आहे. विंग्ज आहेत त्यांना, स्पायरॅकल्स आहेत, छोटंसं असं टेपरिंग ॲब्डोमेन आहे खालचा भाग. आता बॉडी कॅव्हिटी. आता बॉडी कॅव्हिटी म्हणजे हे जे ॲनिमल आहेत हे सिलोमेट आहेत, म्हणजे ह्यांच्या बॉडीमध्ये स्पेस आहे, आत कॅव्हिटी आहे, तर बॉडी कॅव्हिटी. आता ही आपण बघितली एकंदरीत मॉर्फॉलॉजी, हे ॲनिमल दिसतात कसे, त्यांना काय काय, हे सगळं आपण बघितलं. आता जो न्यू कॉन्सेप्ट आहे नवीन, की जो महत्त्वाचा आहे, हे जे ॲनिमल आहेत म्हणजे इन्सेक्टामधले किडे किंवा इस्पेशली कॉक्रोच, हे कॉक्रोच खातात कसे, ह्यांची डायजेस्ट सिस्टीम कशी आहे. जसं आपल्याला बघा तोंड आहे, अन्ननलिका आहे, स्टमक आहे, स्मॉल इंटेस्टाईन आहे, लार्ज इंटेस्टाईन, शेवटी ॲनस आहे. तसं हे जे ॲनिमल आहेत म्हणजे कॉक्रोच, ह्यांची डायजेस्ट सिस्टीम कशी आहे, कुठल्या प्रकारची आहे, त्याची लेंथ काय, लांबी काय, त्याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट्स आहेत, म्हणजे थोडक्यात आपल्याला बघायचे आहे त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, आत्तापर्यंत प्रत्येक एक्झामला विचारतातच. 11.6 जी डायग्रॅम आहे ती डायग्रॅमसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. ओके. नेक्स्ट म्हणजे बघा, पहिली सिस्टीम आपल्याला बघायची आहे, ते डायजेशन कसं करतात, म्हणजेच त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे सर्क्युलेटरी सिस्टीम अँड ब्लड व्हस्क्युलर सिस्टीम. आता सर्क्युलर सिस्टीम म्हणजे जसं बघा, जसं आपल्याला हृदय आहे आणि हे हृदय रक्त पुरवठा करत असतं पूर्ण बॉडीला, तसं हे ॲनिमल आहेत म्हणजे कॉक्रोच, ह्यांच्यामध्ये सर्क्युलेशन जे आहे, त्यांच्या अंगामध्ये जे रक्त खेळतं हे कुठल्या प्रकारनं खेळतं. जसं आपल्यामध्ये क्लोज टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, तशी यांच्यामध्ये कुठली सिस्टीम आहे, ती कुठल्या प्रकारे काम करते. जसं आपल्यामध्ये ब्लड आहे, तसं यांच्या सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये कुठलं फ्लुईड आहे, तर त्या फ्लुईडचं नाव आहे हिमोलिम्फ. बरोबर आहे. तर ह्याचा सगळा स्टडी आपण सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये करणार आहोत. म्हणजे सेकंड जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो आहे सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ कॉक्रोच. नेक्स्ट आहे रेस्पिरेटरी सिस्टीम ऑफ कॉक्रोच किंवा ट्रॅकेल सिस्टीम. सगळ्यांना माहीत असेल की जसं आपल्याला श्वसन संस्था आहे रेस्पिरेशन, तशी ह्यांनाही सिस्टीम आहे. त्या सिस्टीमचं नाव आहे रेस्पिरेटरी सिस्टीम. आता रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये एक आहे की जसे आपल्याला लंग्ज आहेत, त्या लंग्समध्ये काय होतं, आपण ऑक्सिजन आणि CO2चं एक्सचेंज करतो आहे. म्हणजे घेताना O2 घेतो आहे, तिथला जो CO2 आहे हा त्यातून बाहेर टाकतो आहे नाकावाटे. तसं ह्यांच्यामध्ये लंग्ससारखे कुठले ऑर्गन्स आहेत, तर काहींच्यामध्ये बुक लंग आहेत, काहींच्यामध्ये ट्रकी आहेत. आपण हे बघितलं होतं किंगडम ॲनिमेलियामध्ये. आता एक आहे बघा, आजचा जो होमवर्क आहे त्याच्यामध्ये तुम्ही किंगडम ॲनिमेलियामधला फायलम आर्थ्रोपोडा हा थोडासा डीपमध्ये बघा, तुमच्या लक्षात येईल. आणि हा जर तुम्ही डीपमध्ये बघितला तर तुम्हाला हा कॉक्रोच हा चॅप्टर सोपा वाटेल कम्पॅरेटिव्हली. ठीक आहे. मग त्यांच्यामध्ये जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे त्याची छान अशी डायग्राम दिलेली आहे 11.12मध्ये, ती आपल्याला पाहायची आहे. आपण खूप इंटरेस्टिंग आहे सगळं, आपण बघूया. आता ठीक आहे, रेस्पिरेशन सिस्टीम आपल्याला कळाली की त्यांच्यामध्ये बुक लंग आहे, ट्रकी आहे. अशा प्रकारे ते काय करतात, O2 आत घेतात, CO2 बाहेर टाकतात आणि गॅसेस एक्सचेंज करतात, म्हणजे रेस्पिरेशन करतात, श्वसन करतात. तशी आणखी एक सिस्टीम त्यांच्यातली महत्त्वाची आहे. आता ही सिस्टीम म्हणजे एक्सक्रिटरी सिस्टीम, म्हणजे नको असणारे पदार्थ की जे विषारी आहेत, टॉक्झिक आहेत, असे पदार्थ पटकन ताबडतोब बाहेर फेकणं, ही जी क्रिया आहे हिला मराठीमध्ये आम्ही म्हणतो आहे उत्सर्जन. तिला इंग्लिशमधलं नाव आहे एक्सक्रिशन. आणि हे एक्सक्री सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये कुठले रे मित्रांनो, तर आपल्या बॉडीमध्ये किडनी आहेत, पेड किडनी, म्हणजे 2 अशा किडनी आहेत, त्याला आम्ही मूत्रपिंड असं म्हणतो. तसंच ह्यांच्यामध्ये माल्फिजन ट्युब्युल्स आहेत. म्हणजे जशी आपली किडनी, तसं कॉक्रोचमधली कुठलं भाग, माल्फिजन ट्युब्युल्स. आणि हे माल्फिजन ट्युब्युल्स नको असणारे पदार्थ बाहेर टाकण्याचं काम करतात, म्हणजेच ते काय करतात, एक्सक्रिशन करतात. आणि ही जी एक्सक्रिटरी सिस्टीम आहे ही आता आपल्याला पाहायची आहे. समजलं? मी पहिल्यांदा कुठली सिस्टीम बघितली आपण, डायजेस्टिव्ह सिस्टीम. नंतर कुठली बघितली आपण, सर्क्युलेटरी सिस्टीम. नंतर कुठली आपण बघितली, रेस्पिरेशन सिस्टीम. नंतर कुठली बघितली आपण, एक्सक्रिटरी सिस्टीम, नंबर 4th. आणि नंबर 5th आहे, लास्ट आहे
नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीम शिकत असताना अजिबात नर्वस व्हायचं नाही. खूप छान इंटरेस्टिंग अशी त्यांची नर्वस सिस्टीम आहे. आता नर्वस सिस्टीममध्ये पुन्हा प्रकार आहेत, 3 प्रकार आहेत त्यांच्यामध्ये. सेंट्रल नर्वस सिस्टीम, मध्यवर्ती चेतनासंस्था, पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे PNS अँड ANS मीन्स ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम. अशा 3 सिस्टीम आहेत. मी परत सांगतोय, CNS, PNS, ANS. सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम अँड ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. आता हे जे नर्वस सिस्टीम आहेत म्हणजे सब नर्वस सिस्टीम्स आहेत, हे कुठले आहेत, त्याच्यामध्ये कुठला पार्ट येतो आहे, कंट्रोलिंग पार्ट येतो आहे, हे सगळं आपण त्यावेळी पाहणार आहोत. नेक्स्ट पुढचं आहे सगळ्यात महत्त्वाची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण 5 सिस्टीम बघितल्या. आता हे जे ॲनिमल आहेत, कॉक्रोच ॲनिमल, हे रिप्रोडक्शन करतात. त्यामुळे 1-2 कॉक्रोचपासून भरपूर पिलांना जन्म देण्याची कपॅसिटी त्यांच्यामध्ये असते. म्हणजेच ते काय करतात, तर रिप्रोडक्शन करतात. नक्कीच ह्यांच्यामध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन पाहायला मिळत नाही. ठीक आहे, म्हणजे मेल आणि फिमेल ह्यांना एकत्र यावं लागतं. त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन व्हावं लागतं, कॉपरेशन व्हावं लागतं, फर्टिलायझेशन व्हावं लागतं आणि तदनंतरनं त्यांच्यामध्ये काय होतं, जे यंगवन्स आहेत हे फॉर्म होतात. मग ते पाहण्यासाठी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही खूप इम्पॉर्टंट सिस्टीम आहे. आणि ह्याच्यामध्ये 2 आहेत, म्हणजे दे आर युनिसेक्सुअल. हे जे ॲनिमल आहेत ते सगळे कशा युनिसेक्सुअल आहेत. मेल वेगळा आहे, फिमेल वेगळी आहे, बरोबर आहे. मग पहिल्यांदा आपण बघणार आहोत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मग मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काय फॉर्म होतात, तर स्पर्म फॉर्म होतात, गॅमेट्स. मग हे कसे फॉर्म होतात, मग ते फॉर्म कुठं होतात, तर टेस्टिसमध्ये होतात. ठीक आहे, ते सगळं आपण ह्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. पुन्हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघणार आहोत. मग फिमेलमध्ये काय तयार होतात, तर ओव्हा म्हणजे एक तयार होतात. हे कुठं तयार होतात, तर ओव्हरीमध्ये होतात. ठीक आहे, तर हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये बघणार आहोत. देन आहे त्याचं रिप्रोडक्शन, फर्टिलायझेशन, फॉर्मेशन ऑफ ऊतिका. आणि शेवटी हे एग आणि हे स्पर्म एकत्र येऊन एक स्ट्रक्चर फॉर्म होतं आणि त्या स्ट्रक्चरचं नाव आहे ऊतिका. ठीक आहे, तर हे आपण पाहणार आहोत. नेक्स्ट, ऊतिकापासून एक कसे तयार होतात आणि एकपासून अडल्ट कसा तयार होतो हे दाखवलेलं आहे, हे आपण बघणार आहोत. आता इंटरॅक्शन विथ मॅनकाइंड. आता कॉक्रोच आणि आपला काहीतरी संबंध आहे, बरोबर आहे. हे जे कॉक्रोच आहेत हे घरातले जुने कपडे, शूज, पेपर हे किंवा खाद्यपदार्थ हे कुरतडतात, डिस्ट्रॉय करतात, खाण्यासाठी वापरतात आणि ते डॅमेज करतात. ठीक आहे, काही कबड म्हणजे किचनमधले काही कबड असेल, फर्निचर असतील, काही खुर्च्या असतील, डायनिंग टेबल असेल, ह्यालासुद्धा ते काय करतात, डॅमेज करतात. ठीक आहे, म्हणजे कॉक्रोच ही एक प्रकारची पेस्ट आहे आणि कॉक्रोच हे काही चांगले नाही आहेत घरामध्ये असणं. ठीक आहे, तर हे कॉक्रोच कमी करण्यासाठी आम्ही काहीतरी कंट्रोल मेजर करतो आहे, तर आम्ही म्हणतो आहे कॉक्रोच कंट्रोल मेजर्स. त्यासाठी स्वच्छता राखणं, घरामध्ये सगळे पदार्थ, खाद्यपदार्थ व्यवस्थित पॅक ठेवणं. ठीक आहे, इन्सेक्टिसायडल काही स्प्रे आहेत ते स्प्रे मारणं, बरोबर आहे. घरामध्ये ज्या टाकाऊ वस्तू आहेत, नको असणारी वस्तू, यांची विल्हेवाट लावणं. घरामध्ये कचरा जास्त करून नाही ठेवणं. जे किचनमधलं वेस्ट आहे ते सुद्धा पटकन आपण घराच्या बाहेर फेकणं खूप गरजेचं आहे. तर हे सगळे जे कंट्रोल मेजर्स आहेत हे आपण ह्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये गुड सॅनिटेशन आहे, केमिकल कंट्रोल आहेत, जे काय असेल ते. आता हा टॉपिक इथं मग संपतोय. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला ह्या टॉपिकमध्ये काय बघायचं आहे. तर ह्या टॉपिकमध्ये आपल्याला पाहायचं आहे पहिल्यांदा की हॅबिटॅट, सिस्टमॅटिक पोझिशन, एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी, पुन्हा त्याची डायजेस्ट सिस्टीम बघायची आहे, पुन्हा त्याची सर्क्युलेटरी सिस्टीम बघायची आहे, रेस्पायरेटरी सिस्टीम पाहायची आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम बघायची आहे, नर्वस सिस्टीम बघायची आहे आणि लास्ट रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळे आहेत. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघायची आहे, फिमेल, पुन्हा फर्टिलायझेशन, पुन्हा ते यंगवन्स कसे फॉर्म होतात ते बघायचे आणि लास्ट बघायचं आहे बायो कंट्रोल एजंट अँड ह्युमन मॅनकाइंड. म्हणजे माणसाचा आणि कॉक्रोचचा काय संबंध आहे, कॉक्रोच ही कुठल्या प्रकारची पेस्ट आहे, हे सगळं आपण ह्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. आज मी तुम्हाला होमवर्क देतो आहे की आजचा होमवर्क काय बघा, आपण हॅबिटॅट बघूया, त्याची सिस्टमॅटिक पोझिशन बघूया. हे 2 म्हणजे 11.1, 11.2 पाहूया आणि आज आपण इथं थांबूया. आजचा होमवर्क असणार आहे तुम्हाला
फिगर 11.1 11.2 तुम्ही स्केच अँड लेबल करून यायची. आणि हॅबिटॅट अँड सिस्टमॅटिक पोझिशन इतकंच. म्हणजे 2 डायग्रॅम, हॅबिटॅट अँड सिस्टमॅटिक पोझिशन हे 4 क्वेश्चन तुम्हाला उद्यासाठी असणार आहेत होमवर्कसाठी. आता पहिल्यांदा आपण बघूया हॅबिट अँड हॅबिटॅट. कॉकरोच आर ओमनी प्रेझेंट. आता ओमनी प्रेझेंट याचा अर्थ आहे की पृथ्वीवरती असा बराच भाग आहे की तिथं कॉक्रोच नाही येतात, सगळीकडे पाहायला मिळतात. ते ओमनी प्रेझेंट दॅट इज प्रेझेंट एव्हरीवेअर ऑल ओव्हर दी वर्ल्ड. पाकिस्तानमध्ये आहेत, तुमच्या घरामध्ये आहेत, माझ्या घरामध्ये आहेत, अगदी अमेरिकेमध्ये सुद्धा आहेत. म्हणजे असा कुठलाच देश नाही आहे की जिथं कॉक्रोच पाहायला मिळत नाही आहेत. म्हणून दे आर ओमनी प्रेझेंट, दॅट इज प्रेझेंट एव्हरीवेअर ऑल ओव्हर दी वर्ल्ड. इट प्रेफर डॅम अँड मॉइस्ट प्लेसेस. मग ते कुठं असतात? डॅम अँड मॉइस्ट प्लेसेसमध्ये असतात. काही क्रिवायसेसमध्ये असतात. क्रिवायसेस म्हणजे काही होलमध्ये असतात की जिथं कोंदट वातावरण आहे, जिथं अंधार आहे, जिथं ओलसरपणा आहे, अशा ठिकाणी कॉक्रोच पाहायला मिळतात. इट इज ओमनिओरस, नॉक्टर्नल अँड कर्सोरियल. बघा हे जे ॲनिमल आहेत हे ओमनिओरस आहेत. ठीक आहे. आता ओमनिओरस म्हणजे काय? काय वाटेल ते खातात. शाकाहारी आहेत, मांसाहारी आहेत, कुजलेले खातात, सगळं खातात. नॉक्टर्नल म्हणजे रात्रीचे ते ॲक्टिव्ह असतात, दिवसाचे ते दडलेले असतात. ओके, सो नॉक्टर्नल. कर्सोरियल म्हणजे काय? त्यांनी चालण्यासाठी, मग त्यांना पंख आहेत, पण त्या पंखाचा वापर ते शक्यतो करत नाहीत. पंखांचा वापर ते करण्यापेक्षा ते रनिंगमध्ये एक्सपर्ट आहेत. म्हणजे कॉक्रोचला जर 1 प्लेस टू अनदर प्लेस जायचं असेल तर तो काय फ्लाईट करून जात नाही, उडून जात नाही, जरी त्याला विंग असले तरी. तर तो कशाने जातो? चालत जातो, पळत जातो. सो त्यानं हे चालण्याचं ॲडॅप्टेशन त्याच्यामध्ये डेव्हलप केलेलं आहे. सो आम्ही त्याला काय म्हणतो? कर्सोरियल टाईप ऑफ ॲडॅप्टेशन. हा खूप महत्त्वाचा शब्द आहे. कर्सोरियल म्हणजे काय? की रनिंग ॲडॅप्टेशन, वॉकिंग ॲडॅप्टेशन. ठीक आहे. जरी त्यांना विंग्ज असले तरीसुद्धा ते काय करतात? प्रेफर काय करतात? वॉकिंग किंवा रनिंग करतात. सो कर्सोरियल ॲडॅप्टेशन. पेरिप्लानाटा अमेरिकाना, ब्लाटा ओरिएंटॅलिस अँड ब्लाटा जर्मिनिका आर द 3 कॉमन स्पेस ऑफ कॉक्रोच फाउंड इन इंडिया. आपल्या इंडियामध्ये घरामध्ये किंवा कुठेही हॉटेलमध्ये कुठल्याही भागामध्ये 3 प्रकारचे कॉक्रोच पाहायला मिळतात. मी परत सांगतोय, आपल्या इंडियामध्ये 3 कॉक्रोच पाहायला मिळतात. त्यातली सगळ्यात महत्त्वाची स्पेसीज आहे ती आहे पेरिप्लानाटा अमेरिकाना, की जी आज आपण बघणार आहोत. आता लक्षात ठेवा की ही जी स्पेसीज आहे आपल्या इंडियामध्ये जी खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते, ही मूळची आपली नव्हे. ज्यावेळी इंग्रज भारतामध्ये आले त्यावेळी त्यांनी येताना हे कॉक्रोच तिकडनं घेऊन आले. आणि हे मूळचे कुठले आहेत? तर हे मूळचे अमेरिकेचे आहेत. सो नावातच आहे बघा, जीनस पेरिप्लानाटा अँड स्पेसीज अमेरिकाना. खूप महत्त्वाचं आहे, इथं स्पेलिंग मिस्टेक होता कामा नाही. पेरिप्लानाटा अमेरिकाना. सेकंड आहे ब्लाटा ओरिएंटॅलिस. ही इंडियन स्पेसीज आहे, साऊथची आहे. ही जोरं थोडीशी डार्क ब्लॅकिश कलरची असतात, ब्राउनिश कलरची असतात आणि शॉर्ट असतात, ब्लंट असतात. अँड ब्लाटा जर्मिनिका आर द 3 कॉमन स्पेस ऑफ कॉक्रोच फाउंड इन इंडिया. ओके. नेक्स्ट, सिस्टमॅटिक पोझिशन. ॲनिमिलिया मीन्स सेल वॉल ॲबसेंट. सेल वॉल कोणामध्ये प्रेझेंट असते? तर प्लॅन्टमध्ये असते. हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत. ओके. प्लांट्स आर ॲटोट्रॉपिक बट ॲनिमल्स आर हेट्रोपिक, ते दुसऱ्यावरती डिपेंड असतात. किंगडम समजला, ॲनिमलिया आहे. फायलम तुम्हाला सगळ्यांना माहिती की आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा म्हणजे काय रे? जॉईंटेड अपेंडेजेस. त्यांचे जे लेग्स आहेत हे जोडलेले आहेत. त्यांची बॉडी सेगमेंटेड आहे आणि एक्झोस्केलेटन कायटिनेस आहे, कायटिननं बनलेला आहे. क्लास इन्सेक्टा, 2 पेअर्स ऑफ विंग्स. त्यांना 2 पेअर म्हणजे एकूण 4 विंग्स असतात. अँड 3 पेअर्स ऑफ वॉकिंग लेग्स. कुठलाही किडा घ्या त्याला 2 पेअर्स म्हणजे एकूण 4 विंग्स असतात आणि 3 पेअर्स ऑफ वॉकिंग लेग्स आर प्रेझेंट. आता 3 पेअर्स ऑफ वॉकिंग म्हणजे त्यांना पाय किती असणार टोटल? 6. 3 जोड्या म्हणजे 6 पाय असणार आहेत. म्हणजे क्लास इन्सेक्टा. जीनस पेरिप्लानाटा. जीनस कुठला आहे? पेरिप्लानाटा. मग पेरिप्लानाटाचं कॅरेक्टर काय आहे? की पेरिप्लानाटा म्हणजे नॉक्टर्नल इन्सेक्ट्स, स्ट्रेट विंग्ज, आणि त्यांचे विंग्स कसे असतात? स्ट्रेट. ओके. स्पेसीज अमेरिकाना,
ओरिजिन इज इन द कॉन्टिनेंट ऑफ अमेरिका. अमेरिका खंडामध्ये त्यांचा काय आहे, ओरिजिन आहेत, मूळचे ते तिथले आहेत. सो अमेरिकाना. म्हणजे आज आपण बघितलं हॅबिट अँड हॅबिटॅट अँड सिस्टमॅटिक पोझिशन. लक्षात आलं. नेक्स्ट म्हणजे उद्या आपण बघणार आहोत कॉकरोचचं एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी. आणि तुम्ही आज ह्या 2 डायग्राम ड्रॉ करून आणायचे आहेत, फिगर 11.1 आणि 11.2. ओके, थँक्यू.